त्या सोसायटीला आणि त्या समाजाला दाखवायचं आहे की ती ट्रान्सजेंडरची जी वॉल्स त्यांनी बनवून ठेवले ना की फक्त भीक आणि फक्त सेक्सवर किंवा लग्नात नाचू शकते, ह्या पलीकडे जाऊन पण काय करू शकते ना हे ट्रान्सजेंडर ते सिद्ध करायचं आहे. सो दिस इज व्हॉट आय एम ट्राईंग फॉर. असा एक पॉइंट सांग की ज्या क्षणी तू ठरवलंस की बस अब गंगा अब प्रणित नाही रहेगा. प्रणित हा कधीच कुठे जाणार नाहीये, पण गंगा ही जगणार आहे सगळं आयुष्य. तर गंगा इज लाईव्ह, गंगा इज लिव्हिंग ऑल ड्रीम्स ऑफ प्रणित. ट्रॅफिक राडा, राडा की इंटरव्यू. व्हायरस मराठीचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं हे बटन दाबा म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. हॅलो, मी चैत्या. काय करतोयस? मी लिप ग्लॉस लावतोय. अरे आज ते लिप ग्लॉस लावतोयस, उद्या लिपस्टिक लावशील, परवा आय लायनर, तेव्हा आय क्लॅश, चौथ्यांदा आय घालशील माझी. का काय का करतोयस हे सगळं? अरे भारी वाटतं, तू पण करून बघ. मला पण सांग ना कसं करतात. बघा आधी काम कर, चल. सॉरी. चला, कसं करतात दाखव, कसं करतात. आणि नंतर काळा रंग लागला बघ ओटाला तुझ्या. नॅचरल आहे तो, नॅचरल आहे. सुरू करा. हॅलो, मी चैताली आणि मी विनाली. तुम्हाला असं वाटत असेल की आमच्यात खूप बदल झालाय, तर आता आम्ही पुरुष राहिलो नाहीये, आता आम्ही झालोय चायनीज पुरुष. म्हणून आम्ही शेवटी लिली वापरतो. आणि आम्ही चायनीज पुरुष का झालोय हे कळायला तुम्हाला जरा वेगळ्या देशात जावं लागेल. कारण आम्ही जो इथे विषय तुमच्या समोर आज मांडणार आहोत तो तुम्हाला इथे राहून काही पचनी पडेल असं आम्हाला अजिबात वाटत नाही. म्हणून या आगळ्या वेगळ्या शोचं नाव आहे रापचिक राडा, राडा की इंटरव्ह्यू. आम्ही किती कॉन्ट्राडिक्टरी बोलू शकतो याचं बेस्ट एक्झाम्पल आहे आजचा एपिसोड. म्हणजे बघा ना, मागच्या इंटरव्ह्यू मध्ये वनिता म्हणाली होती की प्रत्येक माणूस वेगळा असतो, तो जसा जन्माला येतो तसं त्याने ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आणि आज आम्ही इथे जी व्यक्ती बोलवली आहे ती एक्झॅक्टली उलटी आहे. म्हणजे जी बायोलॉजिकली मुलगा म्हणून जन्माला आली असली तरी तिने तिची एक वेगळी आयडेंटिटी तयार केली आहे. त्यामुळे स्वागत करूया अशा जगावेगळ्या मुलीचं, हॉट अँड ब्युटिफुल गंगाचं. अच्छा, आणि तुला म्हणायचं तुझ्या का वेगळी नाहीयेस काय हे असं तू तो ग्रेस तर बॉर्न आहे ना, असं इनबिल्ट. मुळात ना मुलीच जगा वेगळ्या असतात, त्याच्यामुळे काय असं एक. आणि हॉट म्हटल्यावर एवढं सरप्राईज व्हायला काय झालं? नाही ना, तो सध्या ती कॉम्प्लिमेंट कुठेतरी अशी लपली गेली होती. कोणीच हॉट म्हणत नव्हतं. किती गोड, किती क्यूट, हॉट ते आलं नव्हतं इतक्या दिवसापासून. आम्ही असं खोदून काढलं. बरं, मला ना सगळ्यात पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तुला नक्की म्हणायचं काय? ती गंगा, तो प्रणित, किंवा म्हणजे काय होतं, कन्फ्युजन होतं. राईट. प्रणित जन्माला आला होता आणि माझ्या मम्मी पप्पांना निसर्गाने एक सुंदर भेट दिली होती. त्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे ते प्रणित होतं. आणि प्रणित जन्माला आला आणि प्रणितला एक वेगळं गिफ्ट आणि एक वेगळी काय म्हणता येईल, एक डिफरंट वर्ल्ड जे दिलंय नेचरनी, दॅट इज गंगा. अँड ते मी आता जगते. तो आय थिंक यू शुड कॉल मी गंगा. हे इतकं टिपिकल इंटरव्ह्यूचं उत्तर तू तयार करून ठेवलं. मी पाहिले ते इंटरव्ह्यू. चल तू. आम्ही आधी प्रिपेअर करून ठेवलं. आता ते काय झालं ना, तिची सवय झाली आहे माहिती, अनेक इंटरव्ह्यूज, यू नो नाव आय एम सुपरस्टार. ओह माय गॉड. तर ती येते ना अशी, ते झालं की आता कोणत्या प्रश्नावर कसं उत्तर द्यायचं ना, तशी मी ते शिकली आहे बऱ्यापैकी. आम्ही तुझे खूप इंटरव्ह्यू पाहिलेत, आम्ही खूप रिसर्च करून झालाय. आणि हे एक जर तू 40 दिले असतील तर 70 इंटरव्ह्यू मध्ये तुझं हे उत्तर नाही. पण हेही म्हणता येईल ना की मी जे 70 इंटरव्ह्यूज दिलेत तिथे मी बऱ्यापैकी अशी कॉन्फिडेंट होती की हा बाबा आता मला हे ह्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहेत, त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. मी आज प्रचंड घाबरलेली आहे, कारण ज्या पद्धतीने तू मला सांगून ठेवले तुला रोस्ट करणार आहे आणि फ्राय करणार आहे कुठून काय काय, तर मला I'm quite nervous. चिल आपण गप्पा मारूया मस्त. आम्ही अजिबात काही रोस्ट बिस्ट करत नाही इथे. सो गंगा, तू जे काही केलंयस, तू जो काही स्टँड घेतलायस त्याच्यासाठी पूर्ण व्हायरस मराठीच्या टीम कडून
आम्ही खूप प्राऊड फील करतोय. थँक्यू सो मच. आणि खरं सांगतो, हे तुझा हा स्टँड इतका अवघड आहे, म्हणजे आम्हाला साधं नवीन कपडे ट्राय करायचे किंवा वेगळ्या प्रकारचे कपडे ट्राय करायचे तरी एक भीती वाटते की अरे यार कसं कॅरी करू काय. तू तर अख्खं म्हणजे तुझी आयडेंटिटीच बदलली आहेस. खूप अवघड आहे यार, कसं काय म्हणजे. आणि ह्याच बरोबर एक असा सपोर्ट प्रत्येकालाच लागतो. मी किंवा तू, मी दोघे कोणाला जो फॅमिलीचा सपोर्ट जेव्हा असतो ना, तेव्हा कोणत्याच गोष्टी अवघड नसतात. तर मी खूप लकी समजते स्वतःला की मला तसे पेरेंट्स मिळाले आणि तशी फॅमिली मिळाली, असे खंबीरपणे माझ्या मागे उभे राहिले, म्हणून मी एवढं सगळं करू शकले. खरंच एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. बरं, एवढंच कौतुक आम्ही या शोवर करतो, याच्या पलीकडे आम्ही कौतुक करू शकत नाही. म्हणजे मुळात आम्ही हा शोच याच्यासाठी करतो, कारण आम्ही जर या स्टुडिओच्या बाहेर लोकांना असं रोस्ट करायला लागलो, शिव्या द्यायला लागलो तर मारतील लोक. आम्ही त्यांना इथे बोलवतो आणि मग आम्ही पब्लिकली मारायचं. लास्ट टाइम आम्ही वनिताला बोलवलं आणि इज्जत काढायचा एक विफल प्रयत्न केला, तिने आमची काढली. पण आता मीही सज्ज झाली आहे त्याच प्रकारे. सो गेट सेट गो बॉयज. तुला काय म्हणायचं, गे, क्रॉस ड्रेसर, ट्रान्सजेंडर की मुलगी? इंटरेस्टिंग क्वेश्चन. तर मी याचा एक किस्सा सांगते. 2014-15 पर्यंत मी स्वतःला कधीच ट्रान्स म्हणून एक्सेप्ट करून घेत नव्हते. मी कोणीही मला विचारलं ना वाय आर यू लाईक दॅट, तर मी स्वतःला गे क्रॉस ड्रेसर म्हणून आयडेंटिफाय करायचं, ॲड्रेस करायचं आहे. मग गे क्रॉस ड्रेसर, कारण ती ट्रान्सची जी भीती माझ्या डोक्यात होती ना, ती सतत होती की नाही ट्रान्स हे वेगळे असतात, ह्यांना कोणी एक्सेप्ट नाही करत, म्हणून आपण तसे नाही आहोत, असं एक होतं. मग तसे ग्रॅज्युअली टाइम पास होत राहिला आणि सगळं होत राहिलं. आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग एव्हरीथिंग. आणि तिथे जाऊन मी आता हा असा हे घेतलाय डिसिजन, आय एम गोना कॉल माय सेल्फ अ प्राऊड ट्रान्सजेंडर. मुली तर खूप असतात आणि मुलींनी खूप काही केलंय. ट्रान्सजेंडर काय असतात आणि ते काय करू शकतात हे मला सिद्ध करायचं आहे. सो येस, आय विल डेफिनेटली कॉल माय सेल्फ अ ट्रान्स वुमन. कमाल. बरं, तू ऍक्टर आहेस, तू बरंच काम केलंय. ओके. तू झीची सिरियल करून आली आहेस आणि म्हणजे आताही तू करतेस. आम्ही प्रमोशन करत नाही कोणाचं, करतेस. तर ऍक्टर म्हणून काय, म्हणजे तू स्वतःला कसं पाहतेस? ऍक्टर तो लहानपणापासूनच किडा होता. प्रणीत टू गंगा, जे काही चेंजेस झालेत ते माझे फिजिकल आणि माझे मेंटली चेंज झालेत, पण जो टॅलेंट जो होता तो सेम होता. प्रणीतमध्ये पण तितकाच टॅलेंट होता आणि गंगामध्येही आता तितकाच टॅलेंट आहे. तर तो ऍक्टर होण्याची जी तो काही तो व्हायरस होता ना माझ्यामध्ये, प्रमोशन झालेलं आहे, हाच तो ट्रेलर साठी जाणारा तो व्हायरस सतत होता लहानपणापासून. तर आय एम लिव्हिंग माय ड्रीम्स, आय एम लिव्हिंग एव्हरीथिंग व्हॉट आय हॅव थॉट. जेव्हा प्रणीत काय काय करू शकला असता आणि काय काय नाही, ते सगळं. आणि आता गंगा इज लिव्हिंग ऑल दॅट ड्रीम. तर ऍक्टर, डान्सर, होस्ट, येस, तर दॅट इज इट. नाही म्हणजे तरी म्हटलं ह्याला धरूनच विचारतो. आता बघा, आम्ही ना आयडॉल म्हणून कोणाला तरी बघतो की आम्हाला नाना पाटेकर सारखं व्हायचं आहे, याला विक्रम गोखले किंवा कोणासारखं तरी व्हायचं आहे. मुली असतील तर त्या रीमा लागू असतील किंवा नीना कुलकर्णी यांना बघत असतील. तर तुझं काय असं आहे किंवा तुला असं सेट करायचं आहे की मला बघून पुढे भविष्यात कोणी ट्रान्सजेंडर ऍक्टर हो पाहत असेल तर त्याने म्हणावं की मला ते तर एक आहेच. कारण असे अनेक लोक आहेत जे अजून पण बाहेर आलेले नाहीत अबाउट देअर आयडेंटिटी, ते कुठेतरी घाबरतायत. तर मी एक मीडियम बनू शकते त्या सगळ्यांसाठी की मे बी कोणी डान्सर असू शकते ट्रान्सजेंडर, और रादर कोणी रायटर असू शकते या ऍक्टर असू शकते. मला बघून कुठेतरी ती थोडीफार इन्स्पायर होऊ शकते. तर तो एक खूपच मोठा मोटो आहे. आणि मी जिच्याकडून इन्स्पायर झाले ती प्रियंका चोप्रा होती ऑफकोर्स, बिकॉज तीही अनेक वेळा तिच्या इंटरव्ह्यूजमध्ये म्हणाली बिकॉज ऑफ हर ब्लॅक लुक्स तिला कायम इग्नोर केलं जायचं. आणि वेन शी वॉज इन अमेरिका तिला एक स्पेसिफिक टॉयलेट यूज करायला सांगितलं होतं अँड ऑल ऑफ दॅट. तर ब्रेकिंग ऑल दॅट स्टिरियोटाईप, शी इज द प्रोड्युसर ऑफ दॅट सेम कंट्री नाव. तर ती इतकं काही करू शकते.
तर तिच्याकडून त्या व्हॅल्यूज घेऊन मी स्वतःला अशी तयार करून ठेवलंय. लाईक तू म्हणालास की मी स्वतःला मुलगी का नाही म्हणत, तर मुली तर सगळ्याच टॅलेंट करतात ना, मुली सगळ्याच काही गोष्टी करू शकतात, एनिथिंग. बट त्या सोसायटीला आणि त्या समाजाला दाखवायचं आहे की जी ट्रान्सजेंडरची जे वॉल्स त्यांनी बनवून ठेवले ना, की फक्त भीक आणि फक्त सेक्स वॉर किंवा लग्नात नाचू शकते, ह्या पलीकडे जाऊन पण काय करू शकते ना, हे ट्रान्सजेंडर ते सिद्ध करायचं आहे. सो दिस इज व्हॉट आय एम ट्राईंग फॉर. करेक्ट. याच नोटवरची आपली व्हायरस मराठीची एक हिजरा नावाची एक शॉक कथा आहे, जी लोकांना प्रचंड आवडते. कशासाठी? कारण आपण बघताना ट्रेनमध्ये फक्त ते पैसे मागतात, एवढंच त्यांचा पॉईंट. त्याच्या मागे त्यांचा विचार काय आहे आणि पैसे का मागतात तो मोठा प्रश्न आहे ना. करेक्ट. छायाताईंनी फारच कमाल काम केलंय. तर ते कमाल. जर तू ऍक्टर नसतीस तर काय केलं असतं? डान्सर आणि होस्ट वगैरे असं सांगायचं नाही, काहीतरी वेगळं सांग. वेगळं सोशल ऍक्टिव्हिस्ट. सोशल ऍक्टिव्हिस्ट मी झाले असते, पण तो तितका कॉन्फिडन्स मला नसता. मे बी बिकॉज आय एम व्हेरी शाय ॲज अ पर्सन फर्स्ट गो मध्ये. जर का मी पहिल्यांदाच कुणाला भेटते, मी फार अशी नर्वस असते, तर सोशल ऍक्टिव्हिस्ट मी इतकी झाली नसते. पण पहिल्यांदा भेटल्यावर नर्वस वाटतेस, नंतर कळतं ना किती निर्लज्ज आहे. हो, मध्ये मारामारीचे सगळे किस्से मग निघतात मग. आणि मे बी मी एक चांगली शेफ झाली असते. बिकॉज आय लव्ह कुकिंग. आय लव्ह इट. म्हणजे कुठेही आम्ही आउटिंगला गेलो असलो आणि कुठेही घरात असले आम्ही लोक, किस्सा तर हा होतो ना, जेव्हा आम्ही बाहेर पिकनिकला जातो, सगळे मस्त आपले घेऊन बसलेले असतात आणि त्यांच्या सगळ्या चकण्याचे काम मी करत असते आतमध्ये किचन मध्ये उभी राहून. सो दॅट इज, मला कंटाळाही येतो, बट दॅट्स माय लव्ह. सो आय लव्ह डुईंग इट. चला, म्हणजे आता एपिसोड झाला, म्हणजे पार्टी ठरलेली आहे. बरं, मला ना एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे आता नाटकाचे आपण दौरे करतो किंवा शूटिंगसाठी बाहेर जातो, तर कसं असतं साधारण की आता मी आणि चैता एक सिरियल करत होतो, तर आम्ही रूममेट्स होतो. तर बाहेर मुली असतात, त्या रूममेट्स असतात. तू जनरली कोणाबरोबर रूम शेअर करतेस? मुलांबरोबर, मुलींबरोबर? त्या मुली अनकम्फर्टेबल होतात का जर तू मुलींची रूम पार्टनर कोणी असतं? तर तो आत्ताच, आता मी कारभारी लय भारी करते सिरियल, आणि त्याच्यामध्ये वी हॅव ऑल फिमेल कास्ट, तर मी त्यांच्याबरोबरच रूम शेअर करते. पण यु नो, हा माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होऊ शकतो मे बी, टू अंडरस्टँड एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह ऑफ वुमेन साइड. कारण की ह्या अगोदर ज्या पद्धतीने माझ्यासमोर बायका प्रेझेंट झाल्या होत्या ना, आयदर ते फार कठोर होत्या, फार उद्धटपणे वागणाऱ्या होत्या, किंवा कोणी फार सपोर्टिव्ह होत्या. पण या वेळी जे होते ना, ते एक वेगळाच कम्फर्ट झोन होता. मला कधीच असं हे करून दिलं नव्हतं की लिसन यू आर डिफरंट, किंवा की लिसन की आम्हाला फार अनकम्फर्टेबल फील होतंय तुझ्याकडून, असं काही झालं नव्हतं. ज्या पद्धतीने त्या बाकीच्या मुलींबरोबर वागत होत्या, त्याच पद्धतीने ते माझ्याबरोबर वागत होत्या. म्हणजे चेंजेस करायचे असेल, कॉस्ट्युम चेंजेस किंवा बाकीचे काही फिजिकल प्रॉब्लेम्स वगैरे काही, मी तितकेच ताकदीने त्या सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होते. तर हे माझ्यासाठी पण खूप नवीन होतं आणि खरंच खूप छान होते हा फिलिंग. आणि खरंच एक ऐकून मला खूप छान वाटलं. कारण काय माहितीये का, आपल्या मराठीमध्ये नाही पण ओव्हरऑलच एक नॉर्मली पण आपण वेगळं टाकण्याचा प्रकार असतो, हा एक बनवलाय किंवा वेगळं वागवतात, करेक्ट, ते सगळं नाही आहे. आणि आपण गावात शूट करतोय, कारभारी नाही म्हटलं तरी, म्हणजे मुंबई सारख्या शहरात करत सुद्धा आपण हे म्हणू शकतो की इकडचं वातावरण वेगळं, तिकडचं वातावरण, इकडून गेल्यावर आपण तसंच वागू तिकडे. करेक्ट. पण ह्या गोष्टी सगळ्यांनी शिकायला पाहिजेत. यु नो, की कधीच कोणी वेगळं नसतं. मी काल एका इंटरॅक्शन मध्ये कोणी मला विचारलेलं, मॅम आय एम ऑल्सो फ्रॉम LGBT कम्युनिटी. तर त्या गोष्टीवर मला हे सांगायचं ना की कोणतीच कम्युनिटी म्हणून काही नसतं. वी ऑल आर ह्युमन फर्स्ट. यु नो, की माणूस म्हणून जन्माला आलात ना, ती माणसाची कम्युनिटी आहे. दिस इज व्हॉट वी हॅव मेड इट. सो लेट्स नॉट गेट इट देअर. आणि फार सिरियस नाही होत आहे आता. फार सिरियस हो ना. जे मारायचा विचार होता तो बाजूला पडतोय. थोडं मध्ये मध्ये कंटेंट पण क्रिएट. सो आता कसं असतं युजली की एक काहीतरी नाव आपल्याला दिलं जातं, आधी बारसं होतं तेव्हा, आणि मग त्याच्यानंतर लोक त्याची चिरफाड करतात. म्हणजे आता याचं नाव विनम्र असलं तरी आम्ही याला भाड्या, कुत्र्या,
आईज एवढं चांगलं आज ओके ओके मी फार सोफेस्टिकेटेडली म्हणलं हे त्याच्या पलीकडच होतं मध्ये चैताचं माहिती आहे टोपण नाव चुतिया सोपं आहे तसं युजली. पण तुला तुझं बारसं करायचा चान्स मिळाला परत एकदा. ओके सो हे प्रणीतचं काय प्रणाली झालं असतं, प्रणिता झालं असतं, हा गंगा कुठून आलं? तू परदेश पाहिला होतास का म्हणजे ती महिमा चौधरी हो पाहिलं होतं पण मी तिच्यासारखी व्हायली नाही पण मग गोविंदाचा तो जिस देश में गंगा रहता है वगैरे खूप. पण तू जिस देश में गंगा रहता है ना मैं रहती हूँ. नाही मग राज कपूर वाला तो गंगा बहती है. ये गंगा बह गई. का तुला लहानपणी खूप मोठी शक्तिमानची फॅन होतीस तू म्हणून मग गंगाधर ही शक्तिमान आहे. ओ गॉड आता 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 महादेवाकडे जाऊ नका की मी महादेवाची भक्त असेल म्हणून मी गंगा हे नव्हतं विचारायचं. त्याला बोलवायला पाहिजे होतं. नाही नाही तर ह्याचा असा किस्सा आहे मी कलर पॉझिटिव्ह हा प्ले करत होते लेट इन 2014-15 मध्ये तेव्हा. आणि तेव्हा मी एका कॅरेक्टर प्ले करत होते. त्या कॅरेक्टरचं नाव होतं गंगा. तर ती फार अशी बबली होती आणि फार हॅपी गो कॅरेक्टर होता तिचा. तर तो लोकांना इतका आवडला, लोक इतके प्रेम करायला लागले त्या कॅरेक्टरवर. तर मी कुठेही जायचे ना इव्हेंटसाठी, अरे गंगा आली गंगा आली गंगा आली. पण मला जे नाव मी स्वतःसाठी जे स्वतः विचार केलं होतं ना ते कधीच मी स्वतःला देऊ नाही शकले. काय तू विचार केला होतास? आय वॉज गेटिंग देअर. सो आय थॉट ऑफ नेमिंग माय सेल्फ किमया, की देवाची ही वेगळीच किमया आहे. सो आय थॉट ऑफ नेमिंग माय सेल्फ किमया. पण किमया कधीच झाली नाही, पण किमयाची गंगा झाली. ऑडियन्सनी वेगळी किमया केले, ती गंगा झाली. मग गिफ्ट आहे मोठं ऑडियन्सने नाव देणं किंवा एखाद्या कलाकृतीचं नाव आपल्याला मिळणं आणि कॅरेक्टरचंच नाव कायम स्वरूपी राहणं नशीब लागतं. खूप नशीब. अँड ओके आय गॉट इट. तू ते पहिल्या नाटकाचा एक किस्सा सांगितला होतास बघ, अच्छा K3G मधला. ओके तेव्हा यु नो लाईक यू सेड की पहिल्यापासूनच ती फिलिंग होती माझ्यात प्रणीत आणि गंगामध्ये मी म्हणाले. पण जेव्हा मी प्रणीत होते ना तेव्हा स्कूलमध्ये जाताना ना एक वेगळीच फिलिंग माझ्यामध्ये कायम असायची की भले मी स्कूल युनिफॉर्म घातलेला असायचा ना पण आतमध्ये माझ्या मेंटॅलिटीमध्ये कुठेतरी असं असायचं की नाही आज मी साडी घातली आहे किंवा आज मी ड्रेस घातलाय किंवा आज मी शरारा घातलाय. तर मी त्या थॉट्सनी जायचे. तर एक वेगळंच आयुष्य मी जगत होते यु नो. म्हणजे भले मला कोणी कितीही तिरस्कार करतंय माझा, मला कोणी कितीही हिणवतंय आणि कोणी कितीही चिडवतंय, पण डीप डाऊन इन माय थॉट्स एक असं असायचं की नो आय एम दिस प्रिटी गॉर्जियस लुकिंग गर्ल. आणि त्याच्यानंतर मग मला स्कूल ॲन्युअल फंक्शनच्या वेळी पूचा कॅरेक्टर देण्यात आला यु नो पू. आणि ट्रस्ट मी ज्या पद्धतीने मी तो कॅरेक्टर तयार केला होता ना आणि मी स्वतःही तितकीच तयार होते आणि माझा सोलही तितकाच तयार होता टू प्ले दॅट कॅरेक्टर. कारण प्रणीत पहिल्यांदा क्रॉस ड्रेस करणार होता, पहिल्यांदा मेकअप, पहिल्यांदा ड्रेस, यु नो दॅट फिलिंग अँड दॅट इमोशन्स यु नो इतके स्ट्रॉंग होते ना. तर इतकं मजा आली तो कॅरेक्टर प्ले करताना. आणि पीपल लव्ड इट ऑफकोर्स की फार गोड दिसते, फार क्यूट दिसते, मजेदार किस्सा होता तो. आणि त्याचबरोबर थोडंसं वाईटही वाटलं कारण की नंतर लोकांनी फार चिडवायला पण लागले होते. स्कूल बेंचमध्ये बसला ना, अरे हाँ ये तो वही है, ये तो ऐसा है वैसा है. आणि मग त्याच्यानंतर ते जितकी माझी स्ट्रॉंग इमोशन्स आणि फिलिंग्स होत्या त्याच्यानंतर तो तितका त्या गोष्टीचा कचरा झाला अगदीच वड्यावर मारून त्याची. इथे चालतं आपल्याला हा त्या सगळ्या गोष्टीची मारून. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत होता. म्हणजे तू म्हणशील तू थोडंसं जगा वेगळं होतं म्हणून तुझ्या वाट्याला आलं. आमच्या बाबतीत रेग्युलर गोष्टी असून सुद्धा आमच्या वाट्याला आल्या. ऍक्टिंग करायचं म्हटलं तर सुरुवातीला घरच्यांनी सपोर्ट केला पण आजूबाजूचे नाही तयार. खाणार काय, करणार काय, इव्हन आताही म्हणजे लग्न करायचे पण कसं काय म्हणून मुलगी द्यायची, कशाला द्यायची, हे अजूनही थॉट्स आहेतच. म्हणजे काय ते बदलणार नाहीच आहेत. लक्षात ठेव किती तू प्रूव्ह कर काय कर. पण तिने ते कॅरेक्टर सोडलंच नाही ना नंतर. अजूनही ती अशी सो पू कभी पू बन जाती है, कभी सरस्वती बन जाती है, कभी पैम आंटी बन जाती है. वो सब आता है. क्या बात है. कौन है जिसने पू को मुड़कर नहीं देखा. अरे यार वो इंसान कब आएगा. खरंच ना. अच्छा आता सगळं जग बघतोय तुला अजून काय नाही. सगळं जग बघते पण मला एक कोणतरी पाहिजे ना बघणारा. कोण है
जिसने दोबारा मुड़ के मुझे नहीं देखा, अच्छा. तो कधीतरी आला ना तर तेच मला विचारायचं आहे तुला की म्हणजे काय फ्युचर प्लॅन्स काय, म्हणजे लग्न करून सेटल व्हायचं आहे की सिंगल राहून असंच आमच्या सगळ्या पोरांना त्रास द्यायचा आहे असं काय काय नक्की? मी सिंगल राहून मुलांना कशी त्रास देणार, मलाही तितकाच त्रास होणार आहे ना सिंगल राहून पण. आता तुम्ही दोघांनी पण असा विचार नसेल केला ना की कायम फक्त सिंगल राहो. आमच्या विचार या आपला हात जगन्नाथ, आपला हात आम्ही ढीक विचार करू, आमचा विचार कोणीतरी केला पाहिजे यार. मग तोही मी विचार करते ना, मी स्वतःचा किती विचार करू, माझाही कोणीतरी विचार केला पाहिजे ना. जो मुझे प्यार करे, मुझे अपनाए और सहलाए और हर जगह से प्यार दे. क्या बात आहे, म्हणजे लग्न करायचा विचार तुझा आहे. अरे तो सगळ्यांचं स्वप्न असतं ते, म्हणजे कोणताही मुलगा किंवा कोणतीही मुलगी आणि एव्हरीबडी ॲज अ ह्युमन प्रत्येकाला वाटतं आपला कोणीतरी जोडीदार असावा, आपली फॅमिली असावी. तर माझंही आहे ते छोटंसं, एकदम छोटंसं स्वप्न. नाही, लग्न ही टर्म का वापरली माहितीये का, तू समाजाचा एक वेगळा तिरस्कार पण बघितलायस किंवा एक वेगळी वागणूक बघितली आहेस, त्यामुळे बऱ्याचदा अशी मेंटॅलिटी होते ना की लग्न करण्यापेक्षा आधी मी त्या व्यक्तीबरोबर राहून पाहते, उद्या वाटलं तर लग्न करू. लग्न केल्यानंतर समजा डोक्याला ताप झाला, हा पण जगासारखाच वागायला लागला, तर मग ते पळता भुई थोडी व्हायची, मग ते कायदा आपल्या एक्सपिरियन्स वरून ही जी गोष्ट दिसते ना, ह्या गोष्टीवर जी मी लाथ मारली आहे ना, आय एम द फर्स्ट ट्रान्सजेंडर ऑफ मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्री ना, मग तेही करू शकते. आय वॉन्ट टू ब्रेक दॅट स्टिरियोटाईप. आणि राहिलाच प्रश्न की मला कोणी सोडून जायचा, दॅट डिपेंड्स मेंटॅलिटीवर. हा, आम्ही टाळी एका हाताने वाजत नाही. मी ज्या पद्धतीने वागेल तेव्हा तो त्या पद्धतीने वागेल, रादर तो कसा वागेल त्याच्यावर अवलंबून असतं. इफ आय एम गिव्हिंग ऑल द प्लेजर्स इन लाईफ, वाय विल ही गो? तुमच्या आयुष्याचा काय प्रश्न आहे मग? अरे आम्ही वेगळा इंटरव्ह्यू घेतो, खूप बोलायचं आहे. पण त्याच बरोबर मला प्रश्न विचारायचा आहे ना, ह्याला पण आणि तुला पण. मग तुमचं काय, तुम्ही पण असा काही विचार केलाय का की देवानी हात दिलेत म्हणजे त्याचा आयुष्यभर वापर करायचा? आम्ही रडू आता, दुःख आहे ते दुःख. आमचा राडा की इंटरव्ह्यू नाही होऊ शकतो, आमचा फक्त राडा होऊ शकतो. द्या उत्तर आता, आहेच प्लॅन. आपण त्याच्यावर एक वेगळं सेशन करूया, एपिसोड. नाही या साईडला बस, आम्ही त्या साईडला. आणि सोबत तू ना संतोष सरांना पण घेऊन बस, त्यांच्याही मला खूप प्रश्न आहेत, बरं खतखततायत. आणि मला तुझ्यासाठी एक प्रश्न आहे. मला माहिती आहे प्रश्न काय. तू ना तू एकदा असं म्हणाला होतास की असं मला कधीतरी वाटतं की कधीतरी कोणीतरी मला हिट करावा, कोणीतरी मला लाईन मारावी, somebody a trans or a gay. मी नंतर ते क्लिअर करतो. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? मी असं म्हणालो होतो की जर कुठला गे किंवा ट्रान्स किंवा असं जर कोणी लाईन मारली आणि मला आवडलं तर मला भीती वाटेल. म्हणजे मला असं होईल की मला हे काय एक्सप्लोर झालं. शॉक आहे, स्वतःच शॉक आहे. जिंदगी का दुसरा पहलू है ना वो. पण म्हणजे खूप ऑन अ व्हेरी जेन्युइन नोट की मे बी आयुष्याच्या कुठल्या पॉइंटला तुम्हाला काय रिअलाइज होईल ना, काही सांगता येत नाही. तुम्ही कदाचित आपण एक्सप्लोरच करतो. तिने जे एक्सप्लोर केलंय, ती ज्या नोटला आता आली आहे त्या लाईन पर्यंत कदाचित आपण पोहोचणारच नाही. डायरेक्ट चिकन तंदूर से चिकन सॉसेजेस खाणे, याला म्हणतात सारवा सारव करणं. सांभाळून घेतलं बघ मी लगेच. पण आता जर का तू इथून बाहेर गेलास आणि अशी कोणती एक सुंदर गॉर्जियस लुकिंग ट्रान्स वुमेन आली आणि तू तिच्या प्रेमात पडलास असं लगेच, आई ऐसी रात है जो, तर काय? मी आता या पॉइंटला जितका अनकम्फर्टेबल आहे ना, तितका मी पूर्ण रापचिक राडाच्या पूर्ण अख्ख्या सीझन मध्ये कधीच नव्हतो. तू जर आता इथून बाहेर गेलेस आणि कुठली मुलगी दिसली तुला आणि तिने असं केलं तर तू होशील का?
मी काही संबंधच येत नाही, संबंधच येत नाही ना. पण तू म्हणाला होतास ना की मला कोणीतरी हिट केलेलं पाहिजे. माईट तरी होता, माझा माईटही नव्हता कुठेच. मला एक विचारायचं, मी कधीच विचारलं नाही मित्र असून, काय होतं सुंदर मुलांचा एक्सपिरियन्स असतो ट्रेन मध्ये किंवा असं ते ट्रान्सजेंडर असतील किंवा गे असतील जे छेडतात किंवा ट्राय करतात, सिड्यूस करायचा प्रयत्न करतात. तसा तुला कधी एक्सपिरियन्स आलाय का? नाही, एक्सपिरियन्स नाही आला, पण असं कोणी मेसेज केला ना मला, तर मला ते छान वाटतं. मला ते समहाऊ मला ते मी खूप रिस्पेक्टफुली मला ते खूप छान वाटतं. मे बी असं नाहीच होणार कधी की मी त्यांच्याकडे त्या अँगलनी बघेल, पण आय फील सो गुड की यार आपल्यात पण काहीतरी हिटेबल क्वालिटी आहे. You feel so good. What was the nastiest comment ever you had with this kind of people? एक इन्स्टावर कमेंट नाही, मेसेज आला होता की, मी आता नाव नाही सांगत त्याचं, मेसेज आला होता की जर तू मला किडनॅप केलंस, मी त्याला किडनॅप केलं, तर त्याला स्टॉकहोम सिंड्रोम होईल. तो म्हणजे असा वेडा होऊन प्रेमात पडेल असा माझ्या. आणि मला ते आय काइंड ऑफ लाईक्ड इट. मला ते खूप छान पिकअप लाईन पण वाटली होती आणि मला त्याच्यावर काय रिप्लाय करावं हे कळलं नव्हतं. पिकअप लाईन कधी वापरलीस का? मी नाही वापरली. मुलीवर? नाही, मुलीवर सुद्धा नाही. बोरिंग का? ते वेळच येऊ देत नाही. हो ना, तिथपर्यंत जाऊच देत नाहीत मुली. नाहीतर राडा सगळे राडे इथेच चालू आहेत. तर माझ्यासाठी काय पुढचा प्रश्न? नाही, आपण तुझा इंटरव्ह्यू करूया. गो फॉर इट. मला सांग, तुला बायोलॉजिकली वेगळं असण्याचा, म्हणजे तू पुरुष म्हणून जन्माला येण्याचा रिग्रेट आहे का किंवा खेद आहे का की अरे यार मी मुलगीच हवा होतो यार? जसं असं वाटतं ना की, म्हणजे आता मला असं वाटतं मी जर मुलगी असतो तर काय झालो असतो, काय माहिती काय झालो असतो. नाही, म्हणजे हे खरंच माझ्यात होतं ते असं तो चिडचिडपणा आणि ते कुठेतरी असं अनकम्फर्टेबलनेस होता कायम. तुम्हाला त्या गोष्टी आहेत त्याचा तुम्ही काहीतरी वापर करून घेताय, राईट? माझं ते काहीच नव्हतं होत. बरोबर, काहीच नव्हतं होत. तर स्कूलमध्ये असताना ना हे एक किडिश माइंड माझ्यामध्ये होतं. आय सेलिब्रेट माय बर्थडे इन जुलै, ठीक आहे? तर एप्रिल मे मधून ना मी असं देवाकडे प्रार्थना करत होती, प्लीज माझ्या बर्थडेपर्यंत अशी काहीतरी जादू कर ना की आपोआप सगळं आतमधून चेंज व्हायला पाहिजे. हां, प्लीज काहीतरी माझ्यावर मर्सी कर. तर मी एप्रिल टू जुलै मी असं खाली डुंकूनही बघितलं नव्हतं. मला जर का सुसू वगैरे काही करायचं असलं ना, मी फक्त असे वेगळीकडे बघायचे आणि करायचं. मी जराही खाली बघत नव्हते की नाही, की मला वाटलं तर नाही माझं आता मी प्रार्थना केले म्हणजे पूर्ण होणार आहे. पण ऑब्व्हियसली ते झालं नाही, तो तर पोर खेळ होता. पण ते सतत कुठेतरी होतं की नाही मी मुलीच्या जन्माला आली पाहिजे होती विथ दोज सेन्शुअस बॉडी अँड एव्हरीथिंग, दोज ग्रेस. पण देवाच्या हातात ते नव्हतं, माझ्या हातात होतं मला त्या पद्धतीने तयार करायला. आणि ते आता मी स्वतःला तशी घडवते. बट टॉकिंग अबाउट चेंजिंग माय सेल्फ अँड चेंजिंग एव्हरीथिंग, आता मी त्या गोष्टीबद्दल खूप रिसर्च केला आहे, खूप अभ्यास केला आहे. आणि तर दो इट इज नॉट युजफुल फॉर मी, पण जन्माला मी एक मुलगा म्हणूनच आली आहे. पण अकॉर्डिंग टू दॅट बॉय दॅट इज द स्ट्रॉंगेस्ट थिंग एव्हर यू कॅन हॅव. बिकॉज ते केल्यानंतर ते बाकीचे जे सर्कमस्टॅन्सेस असतात, यू हॅव टू गो थ्रू इट, मेंटल प्रेशर अँड ऑल ऑफ दॅट. आणि कुठेतरी मला कळलं की मला त्या गोष्टीची गरज नाही. आय लुक व्हेरी फेमिनाईन, आय हॅव दॅट फेमिनाईन बॉडी. का मी तसं करू? या. आणि त्याच्यानंतर एक खूपच इमोशनल थॉट आहे त्या गोष्टीबद्दल की इतक्या मेहनतीनंतर माझ्या मम्मी पप्पांच्या म्हणजे अतोनात किती रात्र आणि किती दिवस त्यांच्या त्या मेहनतीनंतर 9 महिन्यानंतर त्यांचं प्रेमाचं प्रतीक त्यांना मिळालं. तर जन्माला एक मुलगा म्हणून त्यांनी पाहिला होता. आणि त्याच मुलाला म्हणजे इतक्या वर्षानंतर असं काही चेंज ते पूर्ण त्याची बॉडी चेंज
झालेली बघून त्यांच्यावर काय वेदना होतील, म्हणजे त्यांच्या मनावर काय वेदना होतील, किती इमोशनली ब्रेकडाऊन होतील ते. आत्ता ते कितीही स्ट्रॉंग असतील आणि कितीही सपोर्टिव्ह असतील माझ्या मागे, पण वेन वी टॉक अबाउट ऑल दिस थिंग, आपण स्वतःचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे मी हे नाही म्हणत की बाकीच्यांनी जे केले ते चुकीचं केलंय, त्यांचा तो डिसिजन होता आणि कुणाचेच डिसिजन चुकीचे नसतात. त्यांना ते योग्य वाटलं, त्यांनी ते केलं. पण मला असं वाटतं की मी असं केल्यानंतर माझ्या त्या मम्मीला वेदना किती होतील. म्हणजे 9 महिन्यानंतर डॉक्टरने हातात मुलगा दिला होता आणि मग त्या मुलाचं पूर्ण अंग चेंज होताना बघून ते तिच्यावर काय फिलिंग्स होत असतील. आताही तिला म्हणजे अगोदर सगळ्यांना त्रास होतो, माझ्या मम्मीलाही तितकाच त्रास झाला असेल, मला कधीही तिने जाणवून दिलं नाही. पण मीही म्हणजे तितक्याच प्रकारे हे केलं, बिकॉज जेव्हा आपण काही वेगळं काही करायला जातो ना, तर सगळ्यांचा तिरस्कार असतो, सगळ्यांनी ऑब्स्टिकल असतातच. तुम्ही दोघे पण काही वेगळं करायला जाल तरी कोणीतरी थांबवायलाच की नाही हे नको करूस की ते नको करूस. पण ते वेगळं काही करून तुम्ही किती स्वतःला सिद्ध करताय ना त्या गोष्टीत, ते फार महत्वाचं असतं. आता मी माझा डिसिजन केलेलं की मला असं आयुष्य नाही जगायचंय, प्रणीत सारखं नाही राहायचं, आय वॉन्ट टू बी लाईक गंगा. ते फार वेगळा डिसिजन होता. पण वेगळा डिसिजन करून जर का मी काय वाईट आहारी गेली असते, वेगळ्या मार्गी गेली असते, साडी घालून काही वेगळं काम केलं असतं, तर कुठेतरी माझ्या घरातल्यांचं, माझं आणि सगळ्यांचं नाव आणि नाक कापलं गेलं असतं. पण दिस इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. जेव्हा ही अंगावर येते ना, तर ही घालून तुम्ही काय करताय ना, दॅट इज द मेन डिसिजन. इट इज 2 पार्ट. When you're wearing this, either you're going down or either you're rising up. आणि हे सगळं आपल्या हातावर असतं, काय करायचं काय नाही करायचं ते. तर आय थिंक अँड आय बिलीव्ह की मी खूप काही चांगलं केलंय आणि पुढेही तेवढंच चांगलं करत राहीन. आता जितकं मी माझ्या पेरेंट्सला प्राऊड फील करत आली आहे, कारण की खूप चिडवायचे, खूप त्रासदायक होतं ते. खूप रिलेटिव्स आणि शेजारचे जाऊन माझ्या मम्मीला पण हे सांगायचे, कशाला तू असं करायला देतेस त्याला, जर का कोणत्या इव्हेंटला जायचं असेल तर तिकडे जाऊन त्याला साड्या घालू दे ना, इथून घालून कशाला पाठवतेस त्याला. मम्मी पण मला कधी कधी म्हणाले, कशाला इथून घालून साडी जायचंय, त्या कोणते इव्हेंट असले तिकडे जाऊन साडी कर. मला इव्हेंटला जायचं, इव्हेंटला आपला गेस्ट म्हणून बोलवतात आणि त्यांना बोलायचं मला साडी घालायला जागा द्या वेगळी, ते कसं. हो, तर तेच एक असतं ना की मग त्या लोकांनाही कळलं की बाबा साडी घालून की हे वेगळं काही करत नाहीये किंवा काही असं वाईट मार्गी नाही जाते. कारण की असा किस्सा घडला होता की कुणीतरी माझ्या घरी सांगितलं होतं की मी साडी घालून ट्रेनमध्ये भीक मागायला जाते करून. कारण माझी वजूद जी शॉर्ट फिल्म होती, तर त्याच्यामध्ये मी लोकल ट्रेनमध्ये माझे शूट होतं आणि मी प्लॅटफॉर्मवर उभी होते. तर कुणीतरी पाहिलं आणि त्यांना वाटलं की मी ट्रेनमध्ये हे करायला जाते. माझ्या घरात अगदीच तो वातावरण निर्माण झालं की मी सेक्स वर्क करते आणि मी भीक मागायला जाते. पण त्या सगळ्या गोष्टींवर मात करून मी आज अशी खंबीरपणे उभी आहे. बिकॉज वेन यू डिसाईड की टू बिकम समथिंग बिग अँड बिकम फेमस, तर दगड धोंड शिव्या तर पडणारच. जितक्या आंब्याला झाड येतात तितके त्याच्यावर दगड पडतात. सो आय बिलीव्ह आय एम ॲट दॅट पोझिशन की कितीही शिव्या आल्या आणि कितीही हे आले, I will fight back and I will have that virus in me to throw that everything back. क्या बात आहे, मस्त. बरं, तुला इंडस्ट्रीकडनं कसं ऍक्सेप्टन्स आहे टोटल? म्हणजे जसं आता नॉर्मली मुलींना ऑफर असतात की झोपशील का किंवा अशा प्रकारचे कॉम्प्रोमाइज, तर तशा प्रकारचं तुला कोणी विचारतं का? नाव नको घेऊस, पण आता जर का मी हे म्हणाले ते फार तुम्हाला स्क्रिप्टेड वाटेल आणि मी उगाच म्हणते असं वाटेल की मी उगाच प्रशंसा करते इंडस्ट्रीची. पण टचवूड अजूनपर्यंत मला तसं काहीच ऑफर आलेली नाही आहे. आतापर्यंत मी युवा डान्सिंग क्वीन्स, खूपच मोठा प्लॅटफॉर्म होता तो. युवा डान्सिंग क्वीन्स नंतर मग कारभारी लय भारी करते मी. पण अजूनपर्यंत मी अशा कोणत्याच वाटेवर नाही आले की असं कोणी मला प्रश्न विचारेल की हा मी हे रोल देतोय मग तू झोपणार आहेस का. नाही, मी मुद्दाम का विचारलं माहिती का, आपल्या क्षेत्राकडे बघण्याचा लोकांचा एक दृष्टिकोन जो ठरलाय की बाबा इथे जातो म्हणजे झोपतो, इथे जातो म्हणजे मजाच मारतो, दारू सिगरेट पितो. सो मला ना तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण आणि आमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण हे सांगायचंय की असं प्रत्येक ठिकाणी नसतं. करेक्ट.
असं नाही होत. आम्ही ज्या सर्कल मध्ये आहोत ना, आम्ही ज्या लोकांबरोबर उठतो बसतो तिकडे ही घाण नाहीये. अगदीच आहे. आणि आपला सिनेमा इंडस्ट्री एक वेगळ्याच एक परसेप्शननी लोक बघतात. झोपणं, ड्रिंक करणं हे सगळं फक्त आपल्याकडेच होत नाही ना, कॉर्पोरेट सेक्टर मध्ये पण होतात ना. इफ आई हैव टू रीच अप टू सर्टन लेवल तो सीईओ के साथ सो जाओ या टीम लीडर के साथ सो जाओ, सगळीकडे होतं. पण ते सफिस्टिकेटेड वे मध्ये ना, टाय और सूट घालून जे झाकून ठेवलंय ना, त्याच्या मागे खूप काही लपलेलं आहे. हम अपने आप को ऐसे खुला दिखाते हैं ना, ते कुठेतरी ना हे नडते त्या लोकांना. खरंय. सगळी इंटरव्ह्यूची उत्तरं देऊन झाली तिची आता. टिपिकल इंटरव्ह्यूची उत्तरं सगळी संपलेली. तुला असं वाटलं होतं का हे 2 फोटोज बघ ना तू, म्हणजे हे 2 फोटोज तुझेच आहेत असं वाटेल का कोणाला? तर तुला असं वाटलं होतं कधी इथून इथे जाशील तू? नाही, खरंच नाही. बिकॉज दिस इज द टाइम आय स्टार्ट. हा फर्स्ट असेल जेव्हा मी ॲज प्रणीत म्हणून मी जगत होते. म्हणजे तेव्हा काही एक असा विचार नव्हता की आय हॅव टू चेंज माय स्पेल. पण लाईक मी म्हणाले, सतत आतमध्ये ती फिलिंग होती टू बी दिस गॉर्जियस लुकिंग गर्ल. पण तेव्हा होतं. बट आय वॉज ब्लेस्ड. जशी गंगा सुंदर दिसते, गॉर्जियस दिसते, प्रणीत पण तितकाच हँडसम होता. ही वॉज गुड लुकिंग. आणि मला सतत विचारतात ना, जर का तुझ्याबद्दल मला एक प्रश्न विचारला होता, तुझ्यावर एक बुक लिहिली तर त्याचं टायटल काय देशील करून? तर आय थॉट लाईक हँडसम ॲज बॉय अँड गॉर्जियस ॲज अ गर्ल. तर हे तेव्हा होतं बियर्ड विथ लॉंग हेअर. आणि ते लॉंग हेअर करण्यामागचं पण कारण असं होतं ना, की तो फील यायला की मी मोठे केस आहेत म्हणून मी केसांमधून हात फिरवते. तर ते कुणालाही कळायला नको की मी लॉंग हेअर केलेत तर मी मुलगीच आहे किंवा काय. तर ते मग त्याच्यानंतर अबाउट दिस पिक्चर तिथे मी कुठेतरी आयब्रोज करायचे स्टार्ट केले होते. आय स्टार्टेड डुईंग माय आयब्राउज. आणि मग त्याच्यात तो वरचा पिक्चर आहे त्या अजूनच एक्स्ट्रीम वेमध्ये आय स्टार्टेड गेटिंग इन टू इट. मग लायनर लावून मी बाहेर फिरायला जायचे, पण कॉस्ट्युम्स आणि कपडे फक्त मुलाचे घालायचे. आणि तिथे वरती माझ्या त्या फ्रेंडचं लग्न होतं वेअर आय वॉज वेअरिंग ब्लेझर. हे पण अगोदरचेच आहेत जयंतीचे. अँड द वन इन ऑरेंज मी म्हणाले होते, मी माझा फर्स्ट प्ले केला होता कलर पॉझिटिव्ह. मी पहिल्यांदा गंगा म्हणून आले होते. तर ही होती ती. आय मीन दिस इज हाव आय वॉज प्रेझेंटेड फ्रंट ऑफ ऑडियन्स ॲज गंगा. फारच गोड दिसतेस. आणि मग हे सगळं होत राहिलं. दिस वॉज माय ड्रीम कम ट्रू. मी एक प्रत्येक मुलीचा आणि प्रत्येकाचा एक क्रश असतो. तर माझाही क्रश होता. तर मला त्यांच्याबरोबर नाचायला मिळालं. देन सोनाली ताई बरोबर. आय मीन मी आतापर्यंत मी 2 प्रोजेक्ट्स केलेत, पण मी खूप अशा इन्स्पायरिंग आणि माझ्यासाठी लेजेंडरीज लोकांना मिळाली आहे. म्हणजे भेटली मी जाऊन. सोनाली ताई असेल, अंकुश दादा असेल. आय मेट ऑल दिस पीपल, पूजा ताई अँड ऑल ऑफ दिस. तर उशिरा भेटलीस ना, त्यामुळे असं वाटतं. अनफॉर्च्युनेटली तुमचा व्हायरस माझ्यापर्यंत पोहोचला नव्हता ना तेव्हा. आता पोहोचलं म्हणजे आता डायरेक्ट अंगातच घुसतो आम्ही. कोणत्या मार्गी? नाही हवेतच बरं आहे. तर जर आम्ही मुलगी म्हणून जन्माला आलो असतो तर आमचं काहीतरी एकदम वेगळं असतं. म्हणजे आता विनम्र जर मुलगी असता तर तो कदाचित ऑलिम्पिक मध्ये असता मल्लेश्वरीच्या जागी. चैत्या मुलगी असता तर काय असतं सांग मला. गेस कर बरं. गेस कर काय असतं. मे बी हॉट गॉर्जियस लुकिंग मसाजर. बरोबर. दुसरं काय रे, डायरेक्ट बोल तू. डायरेक्ट बोल. मी ब्लू फिल्म्सच केल्या असत्या सर. दुसरं काही केलं मिया खलीफा का दूर काय कनेक्शन. मिया चैतन्य. चैत्या सरदेश पांड्या. चैताली असती मग ती. चैताली कोणाकोणाची असती काय माहिती. चला पुढे. मला असा एक पॉइंट सांग की ज्या क्षणी तू ठरवलंस की बस अब गंगा, अब प्रणीत नाही रहेगा. प्रणीत नाही रहेगा हे असं काय कधीच हे नव्हतं. कारण मी म्हणाले होते आय एम व्हेरी इमोशनली कनेक्टेड टू माय पेरेंट्स. तर प्रणीत हा कधीच कुठे जाणार नाहीये.
पण गंगा ही जगणार आहे सगळं आयुष्य. म्हणजे प्रणीतचंही आयुष्य होतं की टू बी लाईक अ गर्ल, टू स्टे लाईक अ गर्ल अँड लिव्ह लाईक अ गर्ल. तर प्रणीतचं जे काही स्वप्न होतं, प्रणीतचं जे आयुष्य होतं, ती गंगा जगतीये आता. तर प्रणीत कधीच कुठे हरवला जाणार नाहीये. तर गंगा इज लाईव्ह, गंगा इज लिव्हिंग ऑल ड्रीम्स ऑफ प्रणीत. आणि आफ्टर 2015 म्हणजे ह्याच्यानंतर कलर पॉझिटिव्हच्या प्ले नंतर ज्या पद्धतीने लोकांनी प्रेम करायला लागलेले माझ्यावर आणि जे रिस्पॉन्सेस होते लोकांकडून की खूप सुंदर दिसतेय, मला असं वाटायचं की जर मी साडी घातली तर मी वाईट नाही ना दिसणार. किंवा मी अनेक ट्रान्सजेंडरला पाहिलं होतं ह्याच्या अगोदर, जेव्हा मी ट्रान्सफॉर्म व्हायच्या अगोदर, की ते साडी घालून पण कुठेतरी तो मॅनलीनेस होता त्यांच्यामध्ये. तर मला वाटायचं की मी असं केलं तर मग लोक कसे रिॲक्ट करतील. पण ह्या सगळ्या गोष्टीनंतर मग कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला की नाही, आय कॅन बी दिस क्यूट, गॉर्जियस, ब्युटिफुल, वॉटएव्हर. मग त्याचा हा जो पिक्चर आहे हा कॅज्युअली मी माझ्या फ्रेंडच्या घरी गेले होते डिनरसाठी, जो ब्लॅक टॉपमध्ये आहे तो, अशी नॉर्मल तयार होऊन गेले होते. मग तसेच तो कॉन्फिडन्स वाढत गेला की मी फक्त इव्हेंटसाठी तयार नाही व्हायचं, की फक्त प्लेसाठी तयार नाही व्हायचंय, की असंही मी असं आयुष्य मी जगू शकते. परत सोनालीताई बरोबर आम्ही धुरळा बघायला गेलो होतो, तेव्हाही मी तयार झाले. तर मग तसे हा सगळा कॉन्फिडन्स एकांतरित वाढत राहिला की प्रणीत चे जे आउटफिट्स होते ते कुठेतरी लांब गेले आणि गंगाचे आउटफिट्स शो सुरू झाल्यानंतर की आधीच? नाही, आधीपासून. हा, मग आधी तशी होती म्हणून शोनी रेकग्नाइज केलं ना. करेक्ट. बरं, मला एक सांग, तुला जर कधी असा रोल ऑफर झाला की यापुढे तू आमच्या शोचा हिरो आहेस, हिरो आहेस तो कम्प्लीट, तुला तुझा अटायर सोडायचा आहे, तुला आता एक मुलगा म्हणून हिरो म्हणून काम करायचं आहे, किंवा विलन जो वाईट आहे, ज्याची मुलींवर वाईट नजर आहे, तू गोड दिसायला आहेस, प्रणीत म्हणून तू दिसायला गोड आहेस, पण तुला आता सगळं सोडायचं आहे, तुला शॉर्ट हेअर, परत एकदा कपडे घालायचे, तर तुझा चॉईस कसा असेल, काय असेल, तू काय म्हणशील? माझी चॉईस ॲज अन ॲक्टर, आय डोंट नो मी किती जस्टिस देऊ शकेल त्या कॅरेक्टरला, पण कुत्र्याची शेपटी तर कितीही रॉडमध्ये टाकली ना तर ती सतत वाकडीच राहणार आहे. ती अगदी वर्षभर जरी ठेवली ना तरी, जरी माझे केस कापून मला कितीही काय करून मला प्रणीत बनवलं ना, पण जे बिहेवियर, जे बोलणं, जो आवाज आणि जे वागणूक, जो ग्रेस, तो लपवला नाही जाणार ना, तो कुठेतरी रिफ्लेक्ट होईल. यु नो, फॉर टू बी दॅट नेस्टी कॅरेक्टर, असं तो रॉ, यू नीड टू हॅव दोज बल्की बॉडी आणि कुठेतरी असं तो मॅनली, रॉ मॅनलीनेस पाहिजे असेल. ते कुठे मी कितीही प्रयत्न केला ॲज अन ॲक्टर टू इनपुट करायचा, आणि तर ते नाही बरं वाटणार. आणि ह्या बाबतीत यु नो मला ऑडियन्सशी पण खेळायचं नाही आहे, बिकॉज ऑलरेडी टू द स्ट्रेट कम्युनिटी तुम्हाला पण ह्या सगळ्या गोष्टी कधीच माहिती नव्हत्या. व्हॉट इज ट्रान्स, व्हॉट इज गे, ठीक आहे. आता मला लोक एक ट्रान्सजेंडर आणि एक ट्रान्स वुमेन म्हणून लोक पाहत आहेत, आणि मी लगेच मी स्वतःला चेंज करून जाणार. मग कुठेतरी त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये पण नक्की आम्ही कुणाला बघायचं, आणि मग त्यांच्या त्या गोष्टींवर पण ते खूप कन्फ्युजन येत राहणार आहे. कारण की आता इतकं ॲडव्हान्स झालं नाही ह्या सगळ्या गोष्टी. अगोदर फक्त जर का कोणी पेन्झी वे मध्ये बिहेव करत असेल का तो गे झाला, जर का कोणता मुलगा मुलीमध्ये कन्वर्ट होता तर की तो ट्रान्स वुमेन झाला, किंवा मुलगी मुलांमध्ये की ट्रान्समेन झाली. पण आता इतकं काही ॲडव्हान्स आहे ना की आय विल वेअर सारी बट स्टील आय विल हॅव अ बियर्ड ऑन माय फेस, आय विल कॉल माय सेल्फ एन एन्ड्रॉजिनस, असा एक टर्म आहे. मी फिमेल आउटफिट घालेन पण मी बियर्ड ठेवेल, मी एन्ड्रॉजिनस आहे. आय विल वेअर जीन्स बट आय विल स्टील वेअर अ हिल्स, दॅट इज माय स्टाईल. पण इतकं काही लोकांचं कन्फ्युजन वाढलंय ना की नक्की काय आहे ते, यु नो. तर ते मला नाही पोचवायचं आहे लोकांकडे, कारण की माझा मोटो आणि माझा एम आहे, ज्या घाणेरड्या पद्धतीने ट्रान्सफॉर्मर लोकांनी बघितलेलं ना त्या सगळ्यांवर डिटर्जंट टाकायचं आहे, फिनाइल टाकायचं आहे, ते सगळं साफ करायचं आहे, आणि फूल खिलाना है उस चीज से मेरे को. जिथं वास येत होता ना तिथे सुगंध आणायचा आहे त्या गोष्टीत. सो मुलींना ना अशा काही स्टिरियोटिपिकल सवयी असतात ना, की उशिरा आवरणे, नेहमी लेट
डेट जाणे, एकमेकींबद्दल गॉसिप करणे, उगीच भेटले की एकमेकींना मिठ्या मारणे किंवा तोंडावर गोड दाखवायचं मागून तसं काही त्याचं बिचिंग करणे bitching करणं. किंवा मुली असतील तेव्हा मुलांबद्दल काहीतरी असं नॉटी बोलणे. पण हे बिचिंग ना फक्त मुली करत नाही तर मी मुलांनाही तितक्याच बिचिंग करताना पाहिले बरं. अगदी मुलं पण करतात, पण हे असं मुलींची सवय असते ना, हे खूप जेनरिक. त्यांच्या 7-12 मध्ये ते लिहून ठेवले. करेक्ट. तर तशा कुठल्या कुठल्या सवयी आहेत तुझ्या? माझ्या उशिरा आवरणे. ते आम्ही बघितलं. नाही आता ते कारण होतं त्याच्या मागे. आणि बिचिंग मी इतकी नाही करत. जर का मला काहीतरी खूप मेजर खटकला असेल ना तर मग मी पार साम दाम दंडभेद मग चालू होते मग पूर्ण. आणि अजून काय होतं? मेकअप. हा, माझा अर्धा सॅलरी त्याच्यातच जातो. माझ्या कॉस्ट्युम्स आणि मग कपडे आणि हे ते आय एम क्रेझी फॉर ऑल ऑफ दॅट. आणि चुगल्या नाही बाबा, ते मला नाही. मला भीती वाटतं जर का कुणाला कळलं मी चुगली केल्याने येऊन मला कानफडीत मारली म्हणजे, तर ते चुगल्या तर नाही होत माझ्याकडून. आणि अजून काय होतं? मुलांबद्दल असं नॉटी अरे ते सगळे तो जन्मसिद्ध हक्क आहे. जेव्हा बघता कोणत्या मुलीला, तुम देखते हो, हम भी देखते हैं, तो देखते देखते ही बात आगे बढ़ती है. अजून तुला जर अशा काही सवयी आठवत असतील ज्या मुलींच्या सवयी तुझ्यात उतरल्यात? मुलींच्या सवयी माझ्यात उतरल्यात. बॉईजना ऑब्झर्व करून, टू ऑब्झर्व बॉईज. कारण की आता मी जेव्हा अकलूजला होते, आय स्टार्टेड लाइकिंग अ गाय. ठीक आहे. तर तिथे असताना मला तेव्हा कळत नव्हतं हाऊ डू आय उसको झांसे में नहीं अप्रोच नहीं, झांसे में फांसना है बाबा. अप्रोच नहीं, नेक्स्ट लेवल. तर ते कळत नव्हतं तर माझी फ्रेंड होती, तिने मला सांगितलं होतं जर का कोणता मुलगा आवडत असेल ना, आपण स्वतःहून दाखवायचं ना की मी भाव देते की हो. तर जर का समोर तो आला असेल तर उगाच त्याच्यासमोर असं वेगळीकडे बघायचं आणि तसं त्याला दाखवायचं की जस्ट आय एम नॉट इंटरेस्टेड. तसं मी बऱ्यापैकी ट्राय करत होते, पण तो लांबच जात होतं मला. तर ती एक सवय तर झाली आहे ती, म्हणजे ती माझ्या आतमध्ये तो व्हायरस झाला आहे त्या गोष्टीचा की कोणी बघत जरी असलं ना मला तर मी अशी बघते नाही, मग मी अशी लपून बघतोय का तो. ती एक गोष्ट. एक सिक्रेट सांगू का तुला? तू जर अप्रोच केलं ना त्यांना जास्त आवडेल. नाही ना, माझं सगळ्यात मोठी गोष्ट हीच नडते, ती हिंमतच माझ्याकडे येत नाही. मी कधीच चुकून अप्रोच करत नाही कुणालाच जोपर्यंत मला समोरून ते हिंट नाही येत ना की बॉस उधर की भी नदी इधर ही बह रही है ना, तब तक काहीच मी करत. अरे तुम नदियों का रुख मोड लो. मला ते नाहीच जमत. तो पहिल्यापासूनच कितीही कोणी आवडत असेल आणि कितीही कोणी काय असेल ना, म्हणून मी अशी अजून सिंगल नाही आता आहे वो चीज. तर आता आपण आता आम्ही खरं तर असं काही हे करत नाही, पण तुझी इच्छा होती की आपण एक रॅपिड फायर राऊंड खेळूया. तर हॅम्पर आहे का? म्हणजे अरे थांब तुला रिक्षा नाही काय तू असं म्हणतेस? ओके, सो फक्त आमचं हे रॅपिड फायर नसतं, आमचं हे रापचिक फायर असतं. आणि जर तुला असं वाटत असेल की तू जिंकल्यावर आम्ही तुला एक मस्त हॅम्पर देणार आहोत, तर हा तुझा गैरसमज आहे. मग असं काही होणार नाहीये. असं काही होत नसतं. मेरे हाथ में कुछ नहीं आएगा क्या? नाही, कुछ नाही आहे. हवा. बरं, तर करूया. हा, पहिला प्रश्न, तुझे मित्र तुला कुठल्या नावाने हाक मारतात? गुड्डू. तू बारीक असतीस तर सगळ्यात आधी काय केलं असतं? बारीक म्हणजे स्लिम मॉडेल झाली असती, रनवे मॉडेल. आता काय आहेस तू? आताही मॉडेलिंग करू? रनवे नाही केलंय मी, विथ बिकिनी. मला बिकिनी घालायची खूप इच्छा आहे. 2 पीस बिकिनी तू मुलगी म्हणूनच जन्माला आली असती, तू काय केलं असतं? आतापर्यंत लग्न होऊन मला मुलं झाली असती. मुलगी म्हणून बाहेर फिरण्याचा फायदा? मुलं बघतात, अप्रिशिएट करतात. एक थॉट ज्याच्यामुळे तुझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं? टू बी लाईक गंगा.
एक तुझा ड्रीम बॉय कसा असावा असं वाटतं तुला? ड्रीम बॉय जो मला एक्सेप्ट करेल फॉर हुएवर आय एम, आणि तो मला एक्सेप्ट करून तितक्याच कॉन्फिडेंटली त्याच्या घरात सांगू शकतो की ही ट्रान्स वुमेन असून माझी होणारी बायको आहे किंवा गर्लफ्रेंड आहे तो. मग त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो, मला तो एक्सेप्ट करतोय, तो मोठा प्रश्न आहे. एक ऍक्ट्रेस सांग जी तुझी रोल मॉडेल असेल. बॉलिवूड, मराठी, काय तू म्हणशील? कोणी? प्रियंका चोप्रा, लाईक आय सेड, माय रोल मॉडेल. ओके. केस बांधलेले आवडतात की मोकळे सोडलेले? दोन्ही, आय मीन कन्फ्युजिंग आहे, पण डिपेंड्स मी काय घालते त्याच्यावर. जर का मी कोणता ड्रेस घालते किंवा कोणता एक शॉर्ट वॉट एव्हर काइंड ऑफ अ ड्रेस, डिपेंड्स की हेअरस्टाईल कशी ठेवायची, पण मोस्टली मी केस बांधूनच असते. कुणीतरी सोडलेले, मोकळे सोडलेले जास्त आवडतात. जर का कोणाला आवडत असेल तसं बघायला तर. मेकअप लुक की सिम्पल लुक? घरात असताना सिम्पल, बाहेर असताना मेकअप. आजच्या 16-18 वर्षाच्या मुलींची अशी कुठली गोष्ट तुला अडॅप्ट करावीशी वाटेल की जी कमाल आणि ती आता मला जमली पाहिजे? बोल्डनेस. ओके. जे माझ्यात कधीच नव्हता जेव्हा मी 16-18 होती तेव्हा. ऑर्थोडॉक्स विचार करणाऱ्यांना तू एक काय ऍडवाइस देशील? आपल्या खालचा अंधार पहिला बघा. क्या बात. योगा चूज करशील की जिम? योगा. ओके. काही फर्स्ट विचारतो आम्ही तुला. ओके. फर्स्ट बॉयफ्रेंड ॲट द एज ऑफ? 16. फर्स्ट डेट? त्याच्याबरोबरच ॲट कर्नाला फोर्ट. ओ. पहाड़ों में. फर्स्ट मेमोरेबल प्रपोजल? फर्स्ट मेमोरेबल प्रपोज असं मेमोरेबल माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत नाही झालं. अरे म्युच्युअलीच झालं. हाँ, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. असं कधीच नाही झालं की मेरा सपनों का राजकुमार घोडे पे आ रहा है, गुलाब अँड गेटिंग ऑन द नीज. मे बी होणार असेल. मे बी, प्लीज. फर्स्ट किस? उप्स. उसी पहाड़ों में. आता आम्ही एक शो करणार आहोत दोघं मिळून. ओके. सो त्या शोचं नाव असेल चाय विथ चैतन्य किंवा वाईन विथ विनम्र. तुला कुठल्या शोवर जायला आवडेल? सकाळी चाय पिन, रात्री वाईन. डेंजर झोन मध्ये. सो दॅट्स इट. झालं. अब दो मेरे हाथ में कुछ. सो गंगा, बर, आता आपण एक छोटासा गेम खेळूया. आपण तिघं आता लिपस्टिक लावणार आहोत. ओके. ज्याचं लिपस्टिक भारी लागेल तो जिंकला. ओके. असं एवढं असतं का? तू हा घेशील लोक मी घेतो. अच्छा. असं विदाउट बघता की असंच लावायचं? हा, कम ऑन. विदाउट बघता. हा एक कसा आहे असं. अच्छा. तिला आपण तिला फॉलो करे. हो. अच्छा, मला फॉलो करणार का तुम्ही? ऑलराइट, सो लेट्स गो फॉर इट. ओके. मी आता उलट उघडणार होतो. बॉयज, हो, मी पण. मला वाटलं असं उघडतो. टेक सम पोझिशन्स. या. ओके. आउट. पाउट. रोल इट. हा, आता खाली. अरे लाव, तू लावलीच नाहीस. टॅप नसते करायचं, रोल करायचं असतं तुला. ड्रॅग इट. या. आता बस. मर्ज. इमॅजिन यू आर स्मूचिंग समबडी. असं असतं ते. या माहितच नाही. हो, करतो प्रयत्न. जे काय हॉरिबल दिसत असो आम्ही आता दोघं. अरे हजारों ख्वाहिशें ऐसी. देखा, इसको कहते हैं झांसे में फसाना. गंगा, थँक्यू सो मच. तू इथे आलीस आणि आमच्याशी एवढ्या मस्त गप्पा मारल्यास. तू एवढीच गोड, फन लव्हिंग राहा. तू जो काही स्टँड घेतलायस त्याच्याबद्दल आम्ही सगळे खूप प्राऊड फील करतोय आणि त्याच्याबद्दल तुझं खूप खूप कौतुक.
तर ह्या पुढे येणाऱ्या व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर वरती बेल आयकॉनवर नक्कीच क्लिक करा अँड डोंट फॉरगेट टू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर व्हायरस मराठी. राणा की इंटरव्यू.